नमस्कार मित्रांनो. काँग्रेसच्या बोलभांड बडबड्या प्रवक्त्या, काँग्रेसच्या संजय राऊत अशी ओळख असलेल्या सुप्रिया श्रीनेट यांचं एक ट्विट बघून हसायला आलं. साहजिकच आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना परदेशात प्रवास करू नका असं सांगितलं होतं. आता कदाचित परिस्थिती बदललेली आहे, कारण आता तेलाचे भाव बऱ्यापैकी कमी झालेले आहेत, पण अजून मोदीजींकडून आज्ञा आलेली नाही आहे. त्यामुळे अनेक जण थांबलेले आहेत आणि अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी मात्र परदेश दौऱ्यावर जात आहेत. आणि परदेश दौऱ्यावर जात आहेत तर कुठे जात आहेत, तर सेशल्ससारख्या ठिकाणी. आणि त्यामुळे सुप्रिया श्रीनेट यांचं एक ट्विट आहे, ते वाचून दाखवतो. मोदीजी 1,30,000 आबादी वाले सेशल्स के दौरे पे है. सेशल्स ने एक नया अवार्ड इजाद करके, म्हणजे इन्वेंट करके, नवीन शोधून काढून नरेंद्र मोदी को दिया है. गार्डियन ऑफ द ब्लू होराइजन नाम का यह अवार्ड मोदी जी से पहले किसी को नहीं मिला है, लेकिन सेशल्स वालों ने ये सब इतने जल्दी में किया कि सील पर रिपब्लिक ऑफ सेशल्स यानी अपने देश का नाम ही गलत लिख लिया. इससे पहले भी मोदी को इजराइल ने ऐसा ही अद्भुत अवार्ड दिया था और उससे पहले कुछ विदेशियों ने फिलिप कोटलर अवार्ड दिया था. भक्त निहाल है कि मोदी जी को अवार्ड मिल रहा है, वो बेचारे क्या जाने. विदेशी मोदी जी की कमजोरी समझ चुके हैं, बस अवार्ड देके मूर्ख बनाओ. सेशल्स के दौरे पे भारत ने $17.5 करोड़ यानी 1500 करोड़ रुपये आर्थिक मदत देने का फैसला किया है. हे पैसे देशाबाहेर जाणारे देशात येणार नाहीत, ही मदत आहे. अशा प्रकारचं ट्विट सुप्रिया श्रीनेट यांनी केलेलं आहे. पण बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की मोदींना हे सगळे पदकं वगैरे मिळतात, ती खरंच असतात का? आपले मोदींच्या दौऱ्याच्या आधी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडनं सांगण्यात येतं की मोदींना पदक द्या, म्हणजे त्यांना पदक तुम्ही दिलं तर आमची पण जरा प्रमोशन वगैरे होऊ शकेल, असा प्रश्न अनेकांना पडतो. आणि त्याच्यात मग सेशलसारख्या ठिकाणी जायची काय गरज आहे, हाही प्रश्न पडतो. पण मला असं वाटतं की या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. पदक दिलं जाणं, घेतलं जाणं, त्याच्यात परदेश दौऱ्यात काय करता येईल, यातल्या काही गोष्टी त्या देशाला वाटतात म्हणून केलेल्या असतात. काही गोष्टी सुचवलेल्या असतात की बघा या देशांनी दिलं आहे, तुम्ही दिलं तरी दे. कारण विचारणा त्या देशाकडून होते, कारण येणाऱ्या पाहुण्याचं स्वागत करायला आपल्याला नेमकं काय करावं, आणि मग भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडनं कदाचित सांगण्यात येत असेल. याच्यात मी पडत नाही. पण नरेंद्र मोदी सेशल्सला उगाच गेलेले नाही आहेत. सेशल्सच्या स्वातंत्र्याची 50 वर्ष आत्ता साजरी करण्यात येत आहेत आणि त्यांच्या स्वातंत्र्य दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र मोदी सेशल्सला गेलेले आहेत. हे खरं आहे की सेशल्सची लोकसंख्या जेमतेम 1,30,000 आहे आणि जेमतेम आकारमान मुंबईपेक्षा लहान, म्हणजे 450 पावणे, म्हणजे 500 चौरस किलोमीटरही नाही आहे, एवढा छोटा देश आहे. तोही 15 बेटांवर आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, 15 बेटं म्हणजे एक बांद्रा, एक दादर, कुलाबा, भायखळा वगैरे अशी 15 बेटं, अशा प्रकारे सेशल्सचा आकार आहे. आणि अशा प्रकारच्या देशात जाऊन नेमकं काय करायचं आहे? आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये, जागतिक परिस्थितीमध्ये, जिथे सगळ्या गोष्टींचे भाव महाग झाले होते, विमान प्रवास महाग झाला होता, आणि अशा ठिकाणी जाऊन मोदींना नेमकं काय साध्य करायचं आहे, हा प्रश्न सामान्य लोकांना पडणं स्वाभाविक आहे. आता याच्या मुळाशी जायचं असेल तर पहिले सेशल्सचं महत्त्व समजून घेणं आवश्यक आहे. सेशल्सचं स्थान हिंद महासागरात, म्हणजे जवळपास विषुववृत्ताच्या ठिकाणी. मादागास्कर जे आफ्रिकेतलं सगळ्यात मोठं बेट, खरं बेट नाहीच, तो देश मोठा देश आहे, पण बेटाच्या आकाराचं बेट आहे ते. पण मादागास्करच्या थोडंसं उत्तरेला मॉरिशस, सेशल्स अशी छोटी बेटं आहेत. ही बेटं, त्यांचं स्थान अतिशय महत्त्वाचं अशासाठी आहे कारण अरबी समुद्रात एकीकडे पर्शियाचा आखात आहे, दुसरीकडे तांबड्या समुद्राकडे जाणारा बाबेल मंडप, जिकडे सगळे सोमाली, हुती हे सगळी मंडळी बसलेली आहेत. हे दोन मोठे चोक पॉईंट आहेत. पर्शियन आखात काय करू शकतं याची प्रचिती आपल्या सगळ्यांना आली आहे. पर्शियन आखाताचं जसं झालं तशीच अवस्था हुतींकडून बाबेल मंडप या भागाचीही केली जाऊ शकते. आणि त्यामुळे सध्या सगळी समुद्रातली वाहतूक आहे ही मुख्यतः
केप ऑफ गुड होप म्हणजे दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून वाहतूक युरोपमधनं भारतामध्ये किंवा अमेरिकेमध्ये केली जात आहे. अशा प्रसंगी ही जी बेटं आहेत त्यांचं सागरी संरक्षणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. आत्तापर्यंत काय होत होतं की यांच्यापैकी बरीचशी बेटं ही फ्रान्स किंवा ब्रिटन, मुख्यतः ब्रिटन यांच्या ताब्यात होती. साधारणतः 50-55 वर्षापूर्वी मॉरिशस हे सेशल्स आहे या देशांना स्वातंत्र्य मिळालं असलं तरी या देशांची लोकसंख्या 1.5 लाख, 2 लाख, 5 लाख ती काही स्वतः निभाव लागण्यासारखी मोठी नव्हती. आणि त्यामुळे जरी स्वातंत्र्य मिळालं असलं तरी ते देश ब्रिटन, फ्रान्स त्या देशाच्या छत्रछायेखाली राहत होते. हे देश ब्रिटन, फ्रान्स त्यांना संरक्षण पुरवत होते. आता परिस्थिती बदलत चाललेली आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की ब्रिटन एक अंतर्गत वावटळीमध्ये अडकलेला आहे. राजकीय अस्थिर्य, ढासळती म्हणणार नाही पण न वाढणारी अर्थव्यवस्था आणि एकूणच सगळे राजकीय वातावरणातील बदल म्हणजे या सगळ्यामुळे ब्रिटनचं सैन्य जेमतेम 70,000 लढणारे सैनिक त्यांच्याकडे आहेत. नौदलाची अवस्था वाईट आहे. नवीन खरेदी थांबलेली आहे. आणि अशा प्रसंगी अशी जी हिंद महासागरातली किंवा इतर ठिकाणी अटलांटिक महासागरातली इतर ठिकाणी त्यांचे जे काही नाविक तळ आहेत, बेटं आहेत, त्यांची अवस्था त्यांना आता न परवडण्यासारखी, न झेपण्यासारखी झालेली. आणि हळूहळू त्यामुळे ब्रिटन त्यातनं पाय काढत असताना तिथे अमेरिका येणार का चीन येणार का भारतानेही तिथे स्वतःचं काहीतरी बसताना का आपण हिंद महासागरात आपणही आहोत, चीन हिंद महासागरात नाही आहे. दुसरी गोष्ट, या सगळ्या बेटांवर भारतीय लोकांची संख्या बऱ्यापैकी आहे. मॉरिशसमध्ये तर जवळजवळ 50% लोक भारतीय आहेत, त्याच्यातही मराठी भाषिक लोकही आहेत. आणि त्यामुळे इथे आपला सांस्कृतिक संबंधही आहे. या देशांची गरज आहे ती किरकोळ आहे. म्हणजे हे बरोबर आहे की हा काही व्यापार नाही, ही मदत आहे. त्यांना सिमेंट पाठवणं, त्यांना अन्नधान्याची मदत करणं. कारण या सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक देशांचं कंबरडं मोडलेलं आहे. पेट्रोल डिझेलच्या किमती अवास्तव वाढल्यामुळे किंवा सगळ्या सप्लाय चेन पुरवठा साखळ्या बंद झाल्यामुळे सगळ्या जगामध्ये महागाई आहे. आणि त्याच्या वेळेला भारताने सेशल्सला मदत केलेली आहे. या भेटीदरम्यान सेशल्सचे सगळे नेते, विरोधी पक्षाचे, सत्ताधारी पक्षाचे वेगवेगळे मंत्री, त्यांची नरेंद्र मोदींची भेट झाली. मॉरिशसचे पंतप्रधान, त्यांना विशेष बोलावलं होतं, त्यांची भेट झाली. आणि आता भारताच्या दृष्टीने भविष्यात जी आपल्याला रणनीती आखायची आहे ती साधारणतः हिंद महासागरातले असे जे चोक पॉईंट्स आहेत ते चोक पॉईंट्स भविष्यात कोणी हुतींनी, कुठे सोमाली लोकांनी, कुठे इराणसारख्या देशांनी अडवू नयेत याच्यासाठी. आणि अडवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यातनं मार्ग काढणं, त्याच्यातनं किमान भारतीय जहाजांना प्रवास करून देणं, भारतीय जहाजावर हल्ला झाला तर मदतीला जाणं, अनेक प्रकारच्या गोष्टी आवश्यक. आणि त्याच्यासाठी सेशल्सची अतिशय महत्त्व आहे. याच्यामध्ये चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनीही नुकताच काही काळापूर्वी मॉरिशस आणि सेशल्सचा दौरा केला. चीनचं सगळीकडे लक्ष आहे. चीनशी आपण अगदी समोरासमोर टक्कर घेण्याची आपली परिस्थिती नाही आहे, हे मान्य आहे मला. पण तरी देखील चीनचा, ज्याला काय म्हणतात, संपूर्ण जगात अशा ठिकाणी चीन घुसण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे तुलनेने आपण फक्त मर्यादित ठिकाणी जर आपला प्रवेश ठेवला तर आपल्याला त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी साध्य करता येण्यासारखं आहे. सेशल्सचं नाणं आहे, चलन आहे, तेही सेशल्सचा रुपया हेच ते नाणं वापरत असतात. आणि त्यामुळे भारत आणि सेशल्स यांच्यामध्ये 1976 साली जेव्हा संबंध प्रस्थापित झाले, कारण स्वातंत्र्य मिळाल्या भारताने सेशल्सला पाठिंबा दिला. त्यामुळे जसं सेशल्सची 50 वर्ष आहेत तशी भारत आणि सेशल्स संबंधातले 50 वर्ष आहेत. सेशलच्या संरक्षणाची त्यांना चिंता आहे, कारण 1,20,000 1,30,000 लोकसंख्या असताना आणि समुद्रात एवढा सगळा उपद्रव सुरू असताना त्या संरक्षणाची जबाबदारी भारत नक्कीच घेऊ शकतो. सेशल्सचा एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हणजे एका देशाभोवतीचा समुद्र असतो की जिथे त्यांना मासेमारी आणि इतर सगळ्या खनिज संपत्तीचा शोध वगैरे या सगळ्याचे अधिकार असतात. त्या भागाचं संरक्षण भारतीय नौदल करत आहे. अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. मी गोव्याला गेलेलो, तिथेही या विषयावर ओझरता उल्लेख आला.
आणि त्यामुळे ज्याला भारताची जी महासागर रणनीती आहे, म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट ऑफ सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन, आपण नावं देण्यात आपण एक्सपर्ट होत, पण त्यामुळे त्याला जे 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 सगळं जे जे आपले सागरी शेजारी आहेत त्यांचं एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, अशा पद्धतीने विकास करणं, या दृष्टीने सेशल्समध्ये घरं बांधणं, वैद्यकीय सुविधा पुरवणं, शिक्षण, सेशल्समधले 5 1 तरुण विद्यार्थी भारतात प्रशिक्षणासाठी येऊन गेलेले आहेत. स्वच्छ ऊर्जा ती महत्त्वाची आहे आणि त्यामुळे भारत आणि सेशल्सचे संबंध महत्त्वाचे आहेत. मोदींना जो पुरस्कार दिला गार्डियन ऑफ ब्लू इकॉनॉमी, ब्लू इकॉनॉमी म्हणजे काय, सागराची व्यवस्था आहे, ती राखण्यास त्यांना मदत करणारा देश आज भारत बनत असेल तर ती चांगली गोष्ट आहे. प्रत्येक गोष्टीकडे राजकीय चष्म्यातनं बघणं योग्य नाही, पण कदाचित राहुल गांधींनी मोदींचा सल्ला फार गांभीर्याने घेऊन हल्ली दिसले नाहीत कुठे परदेशात गेलेले, किंवा लक्षात आलं नाही किंवा, आणि त्यामुळे राहुल गांधींना जाता येत नसेल पण मोदी परदेशात जात असतील तर या जळफळाटामुळे सुप्रिया श्रीने ज्या त्यांच्या संजय राऊत आहेत त्यांनी वायफळ बडबड केली असेल. पदकाचा मुद्दा मलाही थोडासा जाणवतोय, मी काय असं नाही म्हणते, पण ठीक आहे, शेवटी काय म्हणतात, प्रत्येक ज्याला प्रोटोकॉल शिष्टाचार असतो आणि अशा गोष्टी होत असतील तर मोदी त्या सगळ्या पदकांचा वापर नंतर कसा करतील हा, कारण ते करतात अशा गोष्टी, म्हणजे ते, त्यामुळे त्याच्यावर आत्ता मी टिप्पणी करत नाही आहे, पण अशा गोष्टी दुर्लक्ष करायच्या असतात. महत्त्वाची गोष्ट भारत आणि सेशल संबंध आहेत, महत्त्वाची गोष्ट हिंद महासागरात भारताच्या हितसंबंधांची सुरक्षा ही आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.